हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो तुम्ही आता विचार करत असाल की टायटल जो आम्ही दिलेला आहे ते लाईक कशा रिलेटेड आहे आणि कोण अशी व्यक्ती आहे जी आता आमच्यात नाही आहे. सो तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, आम्ही होतो माझ्या मामाकडे. आम्ही तिथे एका फंक्शनसाठी गेलेलो आणि आता अचानक आम्ही तुम्हाला आमच्या घरी दिसतो. सो सगळं काही झालं, फंक्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालं आणि नंतर वी गॉट अ न्यूज की आमच्या ज्या आत्या आहेत त्या आता आमच्यात नाही आहेत. काही दिवसांपूर्वीच आम्ही त्यांना भेटायला गेलेलो, जेव्हा आम्ही पेणला गेलेलो. आणि जेव्हा मी हे ऐकलं एवढा धक्का बसला, मेन म्हणजे खास करून सनीला, बिकॉज सर्वात आधी सनीलाच कॉल आलेला की आत्या नाही आहेत आपल्यामध्ये. आणि सनी, मी तुम्हाला नेहमीच सांगितलं आहे, सनी सगळ्या आत्यांना एका भावासारखा आहे. म्हणजे ते सगळ्या आत्या त्याला भावासारखं ट्रीट करतात आणि सनीसुद्धा तसंच प्रेम करतो. तो जो एक बॉन्ड आहे ना, राखीवाला बॉन्ड तुम्ही बोलू शकतात, किंवा तो प्युअर लववाला बॉन्ड, तो त्यांच्यात खूप स्ट्रॉंग आहे सनी आणि तिच्या आत्यांमध्ये. आणि जेव्हा त्याला ती न्यूज समजली, तो एकदम असा मी त्याला कधी असं पाहिलं नाही आहे, पण तो एकदम शॉक झालेला. आणि मे बी तो ते इमोशन्स नव्हता दाखवत, बट आय नो त्याला काहीच समजत नव्हतं की हे एकदम असं अचानक का झालं. कारण आत्ता तर आम्ही आत्यांना भेटून आलोत, व्यवस्थित होत्या. मी त्यांना बोललीसुद्धा, तुम्ही पाहिलं पण असेल त्या क्लिपमध्ये, की आत्या किती मस्त झाल्या आहेत, एकदम छान वाटत होता. कारण काही महिन्यांपूर्वी आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा आत्यांची तब्येत थोडीशी डाऊन झालेली, पण यावेळेस आत्या मला खूप मस्त वाटले. मी आईंना घरी आल्यावर सांगितलं सुद्धा की आत्यांना खूप छान दिसत आहेत. तशा तर नेहमीच आत्या छान दिसायच्या, बट त्या मोमेंटला मला असं वाटलं की खूपच मस्त, तब्येत वगैरे पण खूप छान झाली आहे. म्हणजे चालता फिरता माणूस आपल्या समोर न असं एकदम अचानक आपल्याला सोडून जातोय. सो ती वाली जी फिलिंग आहे ना, ती एकदम मनाला म्हणजे आपल्याला एकदम धक्का देऊन जाते. मग आम्ही निघालो तिकडनं माझ्या मामाकडनं, आणि माझं काही सगळं कार्य वगैरे करून आम्ही दुपारून घरी आलो. बट आत्या आमच्याबरोबर नेहमी असणार आहेत. आणि आत्यांना आठवणीने सनीला फोन करायचे, विचारायच्या की तुम्ही सगळे कसे आहात, माझ्याबद्दल विचारायचं. म्हणजे एक भाऊ बहिणींमधला जो बॉन्ड असतो ना, तो मी त्यांच्यात नेहमी बघितलेला आहे. सो पप्पा गेल्यानंतर सनीच त्यांच्यासाठी त्यांच्या जागेवर आहे आणि नेहमीच असणार आहे. मला सगळ्यांनाच खूप वाईट वाटलं आहे, बट येस, जसं मी सांगितलं, आत्या नेहमीच आमच्याबरोबर असणार आहेत. आम्ही असं काही तेच सगळे म्हणत होतो. एकतर आम्ही आत्ताच त्यांना भेटून गेलो, त्यानंतर त्यांचं आम्ही 80th बर्थडे सेलिब्रेट केलं आणि ते सुद्धा त्यावेळेससुद्धा त्या किती खुश होत्या. जेव्हा त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला तेव्हा सगळी पूर्ण फॅमिली एकत्र आलेली आणि आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केलेली. सो खूप साऱ्या आठवणी त्यांच्याबरोबरच्या ज्या आहेत त्या आमच्याबरोबर नेहमीच असणार आहे. आणि कधी कधी ना मला खूप छान वाटतं की ॲटलिस्ट बिकॉज ऑफ माय व्लॉग्स आम्ही त्यांना बघू शकतो. जसं की संसारी काका, त्यांनासुद्धा जेव्हा हवं आहे तेव्हा आम्ही तो व्हिडिओ उघडून त्यांना बघू शकतो. तसंच आत्या आम्ही चालतं फिरता आता त्यांना बघू शकतो. त्यांच्या ज्या मेमरीज आहेत, त्यांच्या ज्या आठवणी आहेत, त्या आमच्याबरोबर नेहमीच असणार आहेत आणि आम्ही त्यांना नेहमीच मिस करणार आहोत. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये त्यांची आम्हाला आठवणी येणार आहे. सो त्यांचे काही मेमरीज जे आम्ही शूट केलेले आहेत आमच्या व्लॉग्समध्ये, ते तुमच्या बरोबर मी थोडक्यात शेअर करते. कोण आहे? बस छान वाटतं, फ्रेश. हां, वाटतंय की सांगा मला. वाटतंय ना, आता मला वाटतं मी आईशी बोलते.
बोलते आईशी बोलते हो किती आले बोलले आई चेहरा change झाला, ह्याच वयात बघितलंय ना, थोडासा चेंज झाला चेहऱ्याचं हे झालं तसंच. तिला लक्षात नाही, माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. मला आता 75 झालं. पुस्तकात आर्य हिशोब करतो ना, तर आर्य माईला आता ह्यामध्ये 80 मला आता ह्या मार्च मध्ये 80 लागेल. नाही हो आई, नाही हो. 80 पूर्ण होतील तुम्हाला. पूर्ण आता नाही, नानांचं 80 लागेल. पुस्तक दिलंय तुमचं, ते आर्य त्याच्यात माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. ठेवलं ना त्याच्यावरून हा, त्या आर्य मला बोलला आता ह्यावेळी माईला कारण ताई बोलली कारण माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे हो. 6 वर्ष आता माझा 75 चालू आहे. आणि काका माईपेक्षा 1 वर्षांनी लहान होते, त्यांना 80 लागलं. त्यांना आता 80 लागले. हा, त्या गोड गोड बोला. आमच्या यावेळी ह्याला करायचंच नव्हतं ना. हा. हा. नाही ना. लिंबू घे, गोड गोड बोल. काय गं, हे घे ते लिंबू तुला. लिंबू घे, गोड गोड बोल. त्या दिवशी झाली का shopping? नाही घेतला ड्रेस मग आईला बघून मला वाटलं बॅग दे मस्त शॉपिंगला. शॉपिंगला नाते कुठे गाडी म्हटलं कशी कशी येत आहेत. नाही म्हटलं की घरीतून आलो तरी सुवर्ण पण होती ना. सुवर्ण पण आले सांगितली कोण पाहिजे म्हटलं सावकाश. काळजी घे हा. नमस्कार सर्वांना. आज मी माझ्या सर्वात मोठ्या आणि प्रिय आत्याबद्दल काही शब्द सांगणार आहे. आत्या म्हणजे एक अत्यंत दयाळू, विनम्र आणि कुटुंबप्रेमी व्यक्ती होती. ती प्रत्येक कुटुंब सदस्यावर प्रेम करत होती आणि सर्वांची काळजी घेत होती. आत्याच्या प्रेमळ स्वभावामुळे ती प्रत्येकाच्या जीवनात खास जागा घेऊन गेली. ती नेहमी प्रत्येकाला फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी करायची आणि प्रत्येक सण समारंभावर शुभेच्छा देत असे. तिच्या आहाराबद्दल ती खूपच जागरूक होती आणि ती नेहमी गरम पाणी पित असे आणि औषधं पण वेळेवर घेत असे. आत्याचे स्वतःवर प्रेम आणि जीवनातल्या समर्पणाने खूपच प्रेरणा दिली. कोविडच्या काळात ती ICUमध्ये होती, तरी तिच्या जगण्याची इच्छाशक्तीमुळे ती करोनाला हरवून बाहेर आली. तिच्या आत्मविश्वास आणि समर्पणामुळे ती जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत राहिली. आत्याने आपल्याला जीवन कसे जगावे, समर्पण आणि आत्मप्रेमाचे महत्त्व शिकवले. तिच्या आठवणी आणि शिकवणी सदैव आपल्याला प्रेरणा देत राहतात आणि आत्याची आठवणी आपल्या हृदयात कायमच राहतील. लव्ह यू अँड मिस यू आत्या. छान मस्त मजा झाली तुमचा. 100 वर्ष आपल्याला एकदम मस्त पाठ एकदम मस्त आता पण बोलायचंच नाही. छान दिसते. छोट्या बहिणीला आम्हाला बघून मस्त मस्त
लग्न झालं तेव्हाचीच आहे. लग्न झालं तुझ्याबद्दल काय तुझा प्रेमळपणा शब्दच नाही. म्हणजे माझ्या आई आणि मैत्रीण म्हणजे ती आईसारखीच आहे आणि मैत्रिणीसारखीच. म्हणजे अजून एवढं वय झालं तरी ती मला विचारते मी कशी दिसते आणि मी सुद्धा तिला विचारते कशी दिसते. आणि तिची आवड आणि लहान म्हणून असं कधी राहिलंच नाही. म्हणजे मला खरंच अभिमान वाटतो की मला एवढे छान नंदा मिळाले की मला खूप ऍडजस्ट करतात. असं कधी वाटलंच नाही. म्हणजे आई आणि मैत्रिणी अशाच असतात म्हणजे माझ्याबरोबर नेहमी. आणि मला कधीच त्यांनी असं वहिनी म्हणून असं नाही भाऊ जाऊ नका 22-23 वर्ष झाली आई गेली पण असं त्यांनी कधीच नाही का माझा भाऊ नाही आहे माझी आई नाही आहे तरी माहेरी कशी जाऊ ते एकदम एवढ्या आवडीने अजून पण येतात. आणि मला म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यात ऍडजस्ट करतात. माझ्या कार्यक्रमात सगळ्यात भाग घेतात. तर आपल्या 100वा वाढदिवस करायचा अजून जास्त टेंटेड. सासूबाई मानलंच नाहीये मी ऍक्च्युली त्या आईच आहेत माझ्या. कधी असं मला वाटलंच नाही की करून मी सून आहे या घराची. स्टार्टिंगपासून नाना माईने मला छान जपून घेतला मी. काही सांगायची गरजच नाही वाटत ते. बर्थडे मोठी गावातली तरी पण आमच्या बहिणीसारखीच आहे. आम्ही सगळ्या बहिणीसारख्याच 100व्या वर्षी पण माझ्या आणि आम्ही पण असे ती माझी सासू आहे असं कधी मला वाटलंच नाही. कारण तिने मला भरभरून आईचं प्रेम दिलं. माझ्या आईच्या पश्चात सुद्धा तिने मला आईचं प्रेम दिलं. त्याच्यानंतर मला कंठ दाटून येतो. पण मी एवढंच म्हणेन की ही माई आहे अतिशय दयाळू आहे प्रेमळ आहे खरंच. आज तिचं एवढं तिने या 80 वर्षामध्ये तिने सगळे ऊन पावसाळे सगळे बघितलेले आहेत. पण त्याला न डगमगता ती स्वतःहून उभी राहिली आणि आम्हा सर्वांना तिने अगदी सांभाळून घेतलंय. या वाढदिवसाच्या प्रसंगी मी तिच्याकडे मी एवढं देवाजवळ प्रार्थना करेन की तिला उदंड आयुष्य लाभो आणि तिचा असाच 100वा वाढदिवस आपण पूर्ण उत्साहाने साजरा करूया अशी मनोभावे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.